नमस्कार. मुगाची फोडणीचे वरण करण्यासाठी इथे एका कुकरमध्ये अर्धी वाटी मूग डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, जिरे, हळद, हिंग, एक मध्यम आकाराचा टोमॅटो थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घालून घेऊया व कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर बारीक वाटून घेऊया. इथे मुगाची डाळ चांगली शिजल्यानंतर वरण फोडणीला देऊन घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये अर्धी पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्या, मगाशी जे आपण वाटण तयार करून घेतलेले ते घालून घेऊया. थोडीशी हळद, थोडंसं हिंग घालून घेऊया. सर्व पदार्थ चांगले परतल्यानंतर यामध्ये घोटून घेतलेले मूग डाळ घालून घेऊया. गरजेपुरते पाणी घालून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. थोडासा गूळ घालून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपले आंबट गोड व तिखट चवीचे वरण तयार झालेले आहे.